बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबात बैठक पार पडली। यावेळी शरद पवार, पार्थ पवार, जय पवार आणि अजितदादांच्या भगिनी विजया पाटील यांच्यात चर्चा झाली। विद्याप्रतिष्ठानच्या आवारामध्ये दिवंगत अजित पवार यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे। त्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या स्मारकाची जागा निश्चित करण्यासाठी पवार कुटुंबात चर्चा झाली। जयकुमार जाधव आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। जय, या निमित्तानं पवार कुटुंबीय एकत्र येऊन चर्चा करतायत हे आपल्याला पाहायला मिळतंय। ही जागा, हे स्मारकाचं काही स्वरूप आणि जागा याबद्दल अधिक काय माहिती? नक्कीच प्रसन्न सर, आज बारामतीतले जे विद्याप्रतिष्ठान आहे, ज्या संस्थेवरती शरद पवार जे अध्यक्षपदावरती आहेत आणि इतर पवार कुटुंबातील व्यक्ती, अजित पवार असतील, योगेंद्र पवार असतील, असे पवार कुटुंबातले अनेक व्यक्ती या संस्थेच्या विश्वस्त पदांवरती देखील आहे। आणि आज सकाळी शरद पवार या संस्थेमध्ये आले। ते येण्यापूर्वीच, त्यांच्या येण्यापूर्वी पार्थ पवार असतील, जय पवार असतील, विजया पाटील असतील, जे दिवंगत अजित पवार यांची मोठी बहीण आहेत विजया पाटील, ते देखील या बैठकीला उपस्थित होते। ज्या ठिकाणी कुठं स्मारक करायचं, कुठं नेमकी ती जागा कुठं ठरवायची, यावरती एक बैठक पार पडली अशी माहिती मिळत आहे। त्यानंतरनं पार्थ पवार, जय पवार असतील, ते ज्या ठिकाणी दिवंगत अजित पवारांचे ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले, तिथे त्यांनी पाहणी केली, प्लॅन एक बघितला की नेमकी स्मारक कुठं बांधलं जाईल। त्यानंतरनं शरद पवार त्या ठिकाणून बाहेर पडले, सेंट्रल बिल्डिंगमधून त्यांनी 2 ठिकाणची पाहणी केली। त्या संस्थेमध्येच आता कुठेतरी स्मारक बांधलं जाईल हे निश्चित आता होताना आपल्याला दिसत आहेत। परंतु प्रसन्न सर, अजून 2 विशेष मुद्दे या बैठकीमध्ये उपस्थित केलेले असू शकतात, कारण की पक्ष विलीनीकरणाचा असेल आणि दुसरा म्हणजे दिवंगत अजित पवार देखील या संस्थेमध्ये विश्वस्त पदावरती होते आणि त्यांचे जे दोन्ही सुपुत्र आहेत ते देखील, त्यांच्यापैकी आता कुणाला या विश्वस्त पदावरती घ्यायचं यावरती देखील एक बैठक झालेली असू शकते, असं देखील या बैठकीच्या मागचं कारण असू शकतं। प्रसन्न सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।